Hello students, welcome to my channel Vidyakram. By watching this video, you will come to know the rules, the structure and see helpful examples that make learning quick and fun. This lesson is perfect for the students who is preparing for SSC, HSC, TET, CTET as well as beginners who want to build a strong foundation in English grammar. So please watch till the end to improve your English proficiency. टाईप ऑफ सेंटेन्सेस. टाईप ऑफ सेंटेन्सेस हे 4 प्रकारचे आहेत. फर्स्ट वन इज सिम्पल सेंटेन्स, सेकंड वन इज कंपाऊंड सेंटेन्स, थर्ड वन इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स अँड फोर्थ वन इज compound complex sentence. Simple sentence has one independent clause, meaning it doesn't use connectors like because or but to join two different ideas. सिम्पल सेंटेन्समध्ये एकच इंडिपेंडेंट क्लॉज असतो. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कनेक्टर्स वापरले जात नाहीत. कनेक्टर्स म्हणजे काय की जेव्हा आपण दोन वाक्य किंवा कोणतीही वाक्य बट, बिकॉज किंवा सो, एट, ऑर, नॉर अशा कनेक्टर्सनी जोडतो. परंतु सिम्पल सेंटेन्समध्ये या कनेक्टर्सचा आपण वापरच करत नाही. केवळ एक इंडिपेंडेंट क्लॉज असतो. It has only one finite verb. It may have more than one non-finite verb. सिम्पल सेंटेन्समध्ये केवळ एकच फायनेट वर्ब असतं, परंतु नॉन फायनेट वर्ब हे एकापेक्षा जास्त असू शकतात. थोडक्यात काय की सिम्पल सेंटेन्समध्ये इंडिपेंडेंट क्लॉज असण्याची गरज आहे आणि कनेक्टर्स वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही. ज्याच्यामध्ये केवळ एकच फायनिट वर्ब असतो त्याला आपण सिम्पल सेंटेन्स असे म्हणतो. सिम्पल सेंटेन्स इन इंग्लिश इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट एक्सप्रेसेस अ सिंगल अँड कम्प्लीट थॉट. इट ऑलवेज कंटेन्स ॲट लिस्ट वन सब्जेक्ट अँड वन वर्ब. सिम्पल सेंटेन्स म्हणजे साधं वाक्य. साधं वाक्यामध्ये आपल्याला एक पूर्ण विचार मिळतो आणि त्या वाक्याचं किमान अपेक्षा अशी असते की त्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट पाहिजे आणि एक वर्ब पाहिजे. सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि वर्ब म्हणजे क्रियापद. एक कर्ता आणि एक क्रियापद असेल तर सिम्पल वाक्य बनू शकतं. सेंटेन्स स्ट्रक्चर पॅटर्न. जेव्हा आपण सिम्पल सेंटेन्सचं वाक्य बनवतो त्याच्यासाठी आपल्याला 4 प्रकारचे पॅटर्न मिळत असतात. तर त्यातलं पहिलं पॅटर्न आहे सब्जेक्ट प्लस वर्ब. सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजे कर्ता आणि क्रियापद. केवळ कर्ता आणि क्रियापद असेल तरीही आपण सिम्पल सेंटेन्समधून आपला कंप्लीट थॉट समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवू शकतो. नेक्स्ट वन इज सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म या तिघांच्या एकत्रीकरणामुळे आपण सिम्पल सेंटेन्स बनवू शकतो. थर्ड वन इज सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲडजेक्टिव्ह. म्हणजे कर्ता, क्रियापद आणि सब्जेक्ट, वर्ब आणि ॲडजेक्टिव्ह या तिघांचा वापर करून आपण सिम्पल सेंटेन्स बनवू शकतो. अँड द फोर्थ पॅटर्न इज सब्जेक्ट, वर्ब अँड ॲडवर्ब्स. म्हणजे कर्ता, क्रियापद आणि क्रियाविशेषण या तिघांचा वापर करून आपण सिम्पल सेंटेन्स बनवू शकतो. तर अशा प्रकारे 4 पॅटर्नचा वापर करून आपण सिम्पल सेंटेन्सची खूप सारी वाक्य बनवू शकतो. द फर्स्ट पॅटर्न इज सब्जेक्ट प्लस वर्ब अँड द सेंटेन्स इज द लायन स्लीप्स इन द शेड. हिअर द लायन इज अ सब्जेक्ट अँड स्लीप्स इज अ वर्ब. इन द शेड हे प्रेपोजिशनल फ्रेज आहे की जी आपल्याला वाक्यामध्ये इतर आणखीन जी माहिती हवी आहे ती देते आहे. परंतु द लायन स्लीप्स या 2 शब्दांनी सुद्धा हे सिम्पल सेंटेन्स पूर्ण होऊ शकलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे, कर्ता आहे आणि क्रियापद आहे. म्हणजे सिम्पल सेंटेन्समध्ये कर्ता आणि क्रियापद असेल तर इंडिपेंडेंट थॉट, एक कंप्लीट थॉट आपण व्यक्त करू शकतो. नेक्स्ट वन इज सेकंड वन इज माय ग्रँडफादर ड्रॉप्स मी ॲट द ट्युशन क्लास. नाव द माय ग्रँडफादर इज अ subject and drops is a verb. At the tuition class is a prepositional phrase.
आता ही माहिती आपल्याला देते, परंतु ह्या वाक्यामध्ये सिंपल सेंटेन्समध्ये काय आवश्यक आहे? तर सब्जेक्ट. अँड हिअर माय ग्रँडफादर इज अ सब्जेक्ट अँड ड्रॉप्स इज अ वर्ब. विथ दीज टू थिंग्स वी कॅन कम्प्लीट अवर सिंपल सेंटेन्स. आणि बघा, हे सिंपल सेंटेन्समध्ये केवळ सब्जेक्ट आणि वर्ब वापरलं तरी आपल्याला जे म्हणायचं आहे तो कम्प्लीट थॉट आपण एक्सप्रेस करू शकतो. थर्ड वन इज दे आर फॉर्मिंग अ क्यूब. ते लाईन बनवत आहेत. आता दे हिअर इज अ सब्जेक्ट अँड फॉर्मिंग दिस वन इज अ वर्ब. या दोन शब्दांनी सुद्धा ह्या वाक्याला पूर्णत्व आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे सिंपल सेंटेन्स बनवणं अतिशय सोपं आहे. Next pattern is subject plus verb plus object, and the sentence is children play kabaddi. आता children is a subject, play is a verb and kabaddi हे ऑब्जेक्ट आहे. तर या पॅटर्नमधून सुद्धा बघा, मुलं कबड्डी खेळतात हे आपल्याला कळतंय. म्हणजे ह्या साध्या सोप्या रचनेमधून सुद्धा आपण सहज वाक्य बनवू शकतो. इथे काय आवश्यक आहे या पॅटर्नमध्ये? सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. तर सोपी वाक्य बनवण्यासाठी अशा वाक्यांचा तुम्ही सराव करा. खूप सारी वाक्य तुम्ही बनवू शकता, परंतु एक लक्षात ठेवायचं आहे की ह्या प्रत्येक वाक्यातून एक इंडिपेंडेंट थॉट व्यक्त झाला पाहिजेत. समोरच्या व्यक्तीला कळलं पाहिजे की तुला नक्की काय म्हणायचं आहे. अँड द नेक्स्ट सेंटेन्स इज, नेक्स्ट एक्झाम्पल इज मदर मेड सम मोदक. आता बघा, मदर ही सब्जेक्ट झालं, मेड हे वर्ब झालं अँड मोदक हे काय झालं? ऑब्जेक्ट झालं. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी एक इंडिपेंडेंट थॉटही दिलेला आहे. इंडिपेंडेंट क्लॉज आहे आणि कम्प्लीट थॉट आहे. पूर्ण विचार काय मांडला आहे की ते आईने काय केले? मोदक केले होते. तर हा एक कम्प्लीट थॉट ह्या वाक्यातून आपल्याला कळत आहे. नेक्स्ट वन इज आय फिनिश माय होमवर्क लास्ट नाईट. नाव आय हे काय झालं? सब्जेक्ट. फिनिश्ड हे वर्ब झालं आणि माय होमवर्क हे ऑब्जेक्ट झालं. याच्यामधूनच आपल्याला कळतं आहे की हे वाक्य पूर्ण झालेलं आहे. माझा गृहपाठ पूर्ण झाला आहे. हा या वाक्याचा काय आहे? भाव आहे. आणि हा भाव या केवळ 3 शब्दांनी सुद्धा ते व्यक्त करू शकतात. आपण बाकीची माहिती आहे ती आपण ॲडिशनल ती देत असतो, परंतु मुख्य पॅटर्न जो आहे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्टचा जर आपण फॉलो केला तर अशी साधी सोपी वाक्यरचना आपण सहज करू शकतो. नेक्स्ट पॅटर्न इज सब्जेक्ट, वर्ब आणि ॲडजेक्टिव्ह. म्हणजे कर्ता, क्रियापद आणि विशेषण या त्रयींचा मिळून होणारा हा एक पॅटर्न आहे. तो कसा आपण बघूया त्याचं वाक्य. रश्मी वोर अ पिंक ड्रेस. नाव रश्मी इज अ सब्जेक्ट. वोर हे वेअरचं म्हणजे कपडे घालणे याचं भूतकाळ रूप आहे. तर वोर इज अ वर्ब अँड पिंक ड्रेस हे ॲडजेक्टिव्ह झालेलं आहे. पिंक हे ॲडजेक्टिव्ह झालेलं आहे. तर या पॅटर्ननुसार हे वाक्य बनवलेलं आहे आणि वाक्याचा कम्प्लीट थॉट किंवा कम्प्लीट विचार आपल्यासमोर सहज व्यक्त होत आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज द काऊ इट्स ग्रीन ग्रास. द काऊ इज सब्जेक्ट, इट्स इज अ वर्ब अँड ग्रीन ग्रास. ग्रीन हे काय झालेलं आहे? ॲडजेक्टिव्ह. म्हणजे ह्या अशा त्रयींचा मिळून हे सोपं वाक्य बनवलेलं आहे आणि आपल्याला वाक्याचा अर्थ कळतो आहे की काऊ काय खाते आहे? ग्रीन ग्रास खाते. नेक्स्ट वन, द नेक्स्ट पॅटर्न इज सब्जेक्ट, वर्ब आणि ॲडवर्बचा. सब्जेक्ट म्हणजे बघा, टॉर्टाइज वॉक स्लोली. आता हिअर टॉर्टाइज इज अ सब्जेक्ट, वॉक्स इज अ वर्ब अँड स्लोली हे काय झालेलं आहे? ॲडवर्ब झालेलं आहे. म्हणजे टॉर्टाइज कसा चालतो? अतिशय सावकाश गतीने चालतो. हे आपल्याला ह्या वाक्यातून सांगायचं आहे ना. हा विचार आपल्यासमोर सहज आला या पॅटर्नचा वापर करून. तर आपण सहज फ्लुएंटली बोलू शकतो जर हा पॅटर्न आपल्याला माहीत असेल.
एकदम साधी सोपी वाक्यरचना आहे. आपण सहज करू शकतो आणि वाक्य बनवू शकतो. नेक्स्ट वन इज सेंटेन्स इज विजय स्विम्स फास्ट. आता विजय स्विम्स फास्टमध्ये विजय इज अ सब्जेक्ट, स्विम्स हे वर्ब झालं अँड फास्ट हे ॲडवर्ब झालं. बघा केवळ 3च गोष्टींचा वापर केलेला आहे, सब्जेक्ट, वर्ब आणि ॲडवर्ब. आणि याच्यामधून आपल्याला सोपी वाक्यरचना करता आली. आणि या वाक्यामधून आपल्याला हे कळतं आहे की विजय अतिशय वेगाने स्विमिंग करतो. म्हणजे आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते सुद्धा आपलं म्हणणं आपण सहज एक्सप्रेस करू शकतो. म्हणजे पहा, सोपी वाक्यरचना करणं अतिशय सोपं आहे. आणि वारंवार सराव केला तर तुमचं फाउंडेशन अतिशय बळकट होईल आणि कॉन्फिडन्सली तुम्ही फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकाल. म्हणून सिम्पल सेंटेन्स हे फाउंडेशन आहे, हे पक्क करावं. नेक्स्ट सेंटेन्स इज रेवती सिंग्स स्वीटली. आता बघा, रेवती सब्जेक्ट, सिंग्स वर्ब, स्वीटली हे ॲडवर्ब झालं. रेवती अतिशय गोड गाते. आता हा बघा वाक्याचा अर्थ आपण सहज व्यक्त केला आणि सोप्या पद्धतीने. कंप्लीट थॉट गेला, इंडिपेंडेंट क्लॉज आहे, कंप्लीट थॉट आहे आणि पॅटर्नसुद्धा आहे सब्जेक्ट, वर्ब आणि ॲडवर्बचा. त्यामुळे हे वाक्यरचना करताना सहज आपण करू शकलो. तर अशा प्रकारे वाक्यांचा आपण सराव करायचा आहे. वाक्यरचना जास्तीत जास्त कराल तेवढं आपण सहज फ्लुएंटली बोलू शकतो. थर्ड वन इज वी सेलिब्रेट दिवाळी हॅपीली. वी सब्जेक्ट, सेलिब्रेट म्हणजे साजरे करणे हे इट इज वर्ब अँड हॅपीली हे काय झालं आहे, ॲडवर्ब झालेलं आहे. आणि ह्या वाक्याचा अर्थ आपल्याला सहज कळतो आहे की आम्ही आनंदाने दिवाळी साजरी करतो. म्हणजे वाक्याचा अर्थ जेव्हा सहज कळतो तर अशा प्रकारे आपण साध्या सोप्या पद्धतीने या पॅटर्नचा वापर करून सहज वाक्यरचना करू शकतो. आता आपल्याला की पॉईंट्स म्हणजे की रूल्स हे रायटिंग करण्यासाठी, अशा प्रकारची वाक्य रायटिंग करण्यासाठी किंवा स्पीकिंग करण्यासाठी काय लक्षात ठेवायचं, तर फर्स्ट वन इज ऑलवेज स्टार्ट विथ कॅपिटल लेटर्स. बघा, हे प्रत्येक वाक्याचा नियम आहे की जे वाक्य आपण लिहिणार आहोत, बोलणार आहोत, वी हॅव टू स्टार्ट एव्हरी सेंटेन्स विथ कॅपिटल लेटर्स. एव्हरी सेंटेन्स स्टार्टेड विथ कॅपिटल लेटर्स ओनली. सो कीप इन माइंड. सेकंड वन इज एंड विथ फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क ऑर एक्सक्लेमेशन मार्क. म्हणजे एकतर वाक्य पूर्ण झाल्यावर आपण पूर्ण वाक्य झाल्यावर पूर्णविराम तर देतोच, फुल स्टॉप तर देतोच, पण ते जर वाक्य प्रश्नार्थक असेल तर वी हॅव टू गिव्ह क्वेश्चन मार्क. अँड इफ द सेंटेन्स इज एक्सक्लेमेटरी, उद्गारवाचक असेल, देन वी हॅव टू गिव्ह एक्सक्लेमेशन मार्क. मीन्स अकॉर्डिंग टू टाईप ऑफ सेंटेन्सेस वी हॅव टू गिव्ह ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. That may be full stop, may be question mark or exclamation mark. It will depend on the type of sentences. Now next one is don't use connectors. Simple sentence मध्ये connectors वापरले जात नाही. Connectors you know, for, so, or, nor, but, and, because. तर अशा प्रकारचे कनेक्टर्स जर आपण वापरले ना तर ते सिम्पल सेंटेन्स राहत नाही, मग ते कंपाऊंड सेंटेन्स किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनत असतात. म्हणून सिम्पल सेंटेन्स बनवायचं असेल तर अशा कनेक्टर्सचा वापर करायचा नाही. साधी सोपी सहज रचना करायची आणि खूप जास्तीत जास्त आपण जेवढे करू तेवढे आपण सहज फ्लुएंटली बोलू शकतो. सो थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. Please like, share and comment my channel Vidya Crown, and please subscribe my channel by pressing bell icon and to get time to time notification. Thank you again and wish you all the best for your future plan. Thank you.